नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. स्टरलाइटची जागा न्यायालयानं उद्योग विभागाच्या ताब्यात देण्याचा दिला ऐतिहासिक निर्णय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भगवती बंदर येथील क्रूज टर्मिनलसाठी आणि मिरकरवाडा बंदरासाठी केली 600 कोटींची तरतूद. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाला आलं यश. रत्नागिरी तालुक्याच्या नाचणे गावातील ग्रामदेवता श्री नवलाई पावणाई जाकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पडला पार. स्टरलाइटच्या 700 एकर जागेपैकी 200 एकर जागा डिफेन्स विभागाला देण्याचा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला निर्णय. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यात होणार जोरदार लढत. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंपक मैदान उद्यमनगर येथील सुमारे 700 एकर जागा सर्वोच्च न्यायालयाने उद्योग खात्याच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी या जागेत स्टरलाइट नामक प्रदूषणकारी कंपनी येणार होती. परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्यानं कंपनी हद्दपार झाली आणि प्रकरण न्यायालयात गेलं होतं. स्टरलाइट कंपनीची जागा सध्या चंपक मैदान या नावानं प्रसिद्ध असल्यानं या ठिकाणी धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडताना दिसून आलं आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्टरलाइट कंपनीची जागा उद्योग विभागाच्या ताब्यात मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले आणि त्याला अखेर यश आलं। सर्वोच्च न्यायालयाने ही जागा उद्योग विभागाच्या ताब्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानं मंत्री महोदयांसहित सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। दरम्यान उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी यातील 200 एकर जागा डिफेन्स विभागाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। दरम्यान या 700 एकर जागेत लहान मोठे उद्योग येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं रत्नागिरीकरांनी समाधान व्यक्त केलं आहे। स्टरलाइट कंपनीची सुमारे 700 एकर जागा उद्योग विभागाच्या ताब्यात आल्यानं या जागेला महत्त्व आलं आहे। कारण ही जागा मिऱ्या कोल्हापूर नागपूर महामार्गाला लागून आहे। तसंच विमानतळही हाकेच्या अंतरावर असल्यानं देशभरातील उद्योजक नक्कीच पसंती देतील असं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात रत्नागिरी येथील भगवती बंदरात क्रूज टर्मिनल उभारणीसाठी 300 कोटींची तरतूद केल्यानं भविष्यात मुंबई, रत्नागिरी, गोवा या ठिकाणी बोट वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। कधी काळी मुंबई गोव्यापर्यंत बोट वाहतूक सुरू होती। मांडवी आणि भगवती बंदरात थांबून ती पुढे जात होती, परंतु ती सेवा आता मात्र पूर्णपणे बंद झालेली आहे।
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मिरकरवाडा बंदराच्या आधुनिकीकरणासाठी 300 कोटींची तरतूद केल्यानं मच्छीमारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मिरकरवाडा हे भारतातील एक अतिशय महत्त्वाचं बंदर असल्यामुळे या बंदराचा विकास झाला तर शेकडो मच्छीमारांना लाभ होऊ शकेल असं बोललं जात आहे। मिरकरवाडा बंदरात दर दिवशी शेकडो बोटी ये-जा करीत असतात, परंतु या ठिकाणी अनेक त्रुटी असल्यानं मच्छीमारांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता। पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी भगवती बंदर येथे क्रूज टर्मिनल व्हावं आणि मिरकरवाडा बंदराचाही विकास व्हावा याकरता शासन दरबारी पाठपुरावा केला होता आणि अखेर त्यांना यश येऊन अर्थसंकल्पात दोन्ही कामांसाठी सुमारे 600 कोटींची तरतूद केल्यामुळे सर्वपक्षीय मंडळींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावातील ग्रामदेवता श्री नवलाई पावणाई जाकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा करवीर पीठाचे शंकराचार्य आणि भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। कलशारोहण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नाचणे, आंबेशेत, जुवे या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कलशारोहण मिरवणुकीमध्ये मंदिराचे प्रमुख मयुरेश सावंत, लंबोदर करमरकर, प्रकाश लेले, अनिल घोसाळे, संतोष सावंत, सुजित कीर, आबा घोसाळे, सुधीर जोगळेकर, मनोहर घडशी
आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते। एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेतर्फे किरण उर्फ भैया सामंत यांच्या नावावर एकमत झालं असल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून प्रथम भाजपचाच उमेदवार उभा राहणार हे चर्चेनुसार ठरले होते, परंतु आज तरी नारायण राणे, रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार आणि इतर नेते निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार नसल्यानं अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला असल्याचं सूत्रांकडून समजतं। दरम्यान ही जागा जर का शिंदे गटाला देण्याचा निर्णय झालाच तर मात्र विद्यमान खासदार विनायक राऊत आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्यातच जोरदार सामना रंगू शकतो। मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर भावी खासदार म्हणून किरण उर्फ भैया सामंत यांची जोरदार झलक पाहायला मिळत आहे। आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे। अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस, अरे किती बी समोर। नेता तो बहुत है और अच्छे अच्छे नेता भी है, पर बात जो है उसमें बात वो यहाँ कहीं नहीं किसी में। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। स्टरलाइटची जागा न्यायालयानं उद्योग विभागाच्या ताब्यात देण्याचा दिला ऐतिहासिक निर्णय। अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भगवती बंदर येथील क्रूज टर्मिनलसाठी आणि मिरकरवाडा बंदरासाठी केली 600 कोटींची तरतूद। पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाला आलं यश। रत्नागिरी तालुक्याच्या नाचणे गावातील ग्रामदेवता श्री नवलाई पावणाई जाकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पडला पार। स्टरलाइटच्या 700 एकर जागेपैकी 200 एकर जागा डिफेन्स विभागाला देण्याचा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला निर्णय। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यात होणार जोरदार लढत। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।